5-6 दिवस राहून निलेश दादाच्या इथनं त्यांना मला बसवून दिलं. तर रात्री उशिरा पोहोचले मी, कारण निघतानाच उशिरा निघले ना. निलेश दादा ॲडमिट होतं, पूनमताई ॲडमिट होत्या. मला काय निघायला तिथनं जमलंच नाही लवकर. तसं लवकर निघायचाच प्लॅनिंग होता माझा, पण ती दोघं दवाखान्यात असल्यामुळं मला काही यायला जमलंच नाही ना, कारण दवाखान्यात कोण थांबणार. मग थांबली, पण नॉर्मल रिपोर्ट आला निलेश दादाचा. मग जरा जीवात जीव आला. मग घरी आल्यावर मग निलेश दादाला सांगितलं की मला जावं लागतंय म्हणलं. मग निलेश दादानं विचारलं काय झालं एवढं अर्जंट जायला. राहा 2-4 दिवस. दारू पिऊन त्रास देतात म्हणल्यावर कुठं जाते इकडं तिकडं, राहा म्हणत होतं. लय रिक्वेस्ट करत होतं, पण मला यायचं होतं. पण येताना तुम्हाला सांगते, निलेश दादानं माझ्यासाठी भरपूर काय केलं. एक सक्का भाऊ सुद्धा करणार नाही इतकं केलं बघा माझ्यासाठी. लेकरं शाळेत, घराला लावलेलं कुलूप. आपलं घर इकडे एका साईडलाच आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही. शेजारी पाजारी कोणी नाही, आपल्याला कोणी गणगोतं नाही. तर पण नवऱ्यानं तमाशा केला, मला हाकलून काढलं. पुन्हा त्याच्या खिशातलं पैसे संपल्यावर ते निघून गेला. मग एक आई असते व आईचा जीव राहतो का? आईचा जीव राहत नाही. ज्यावेळेस बाप त्यांच्या बरोबर होता त्या टायमाला काय नाही वाटलं जरा त्याचे हाल आपदा होईल ना. लेकरांना आणायचं सोडायचं, त्यांचं खाणं पिणं सगळं करून मग ह्याला जरा अक्कल येईल ना. त्या टायमाला तर म्हणलं तरच नाही द्यायचा. पण त्यानं येड्यानं काय केलं माहिती आहे का, त्यानं लेकरांचा विचार नाही केला. ती लेकरं हिथंच सोडून गेला. आणि गेल्यावर पार नगरच्या पुढं गेल्यावर त्यानं फोन केला भाऊजीला की मी गुजरातला चाललोय आणि पोरं शाळेत आहे, तर संध्याकाळी त्यांना घेऊन या. मग आता भाऊजीला यायला कामावरनं उशीर होतो, 7-8 वाजतात. कोणी आणलं मला माहीत नाही सण्याला, पण लेकरं इकडं तिकडंच हिंडत होते. मग मी मला यायला पण 8च वाजल्या रात्रीच्या. मग मी आल्या ना आता भाऊजीच्या इकडं गेले, पोरं कुठं आहेत म्हणून. तर भाऊजी म्हणलं तिकडं कुठं देवी बसवली तर तिथं जेवण आहे, तर तिकडं गेल्यात जेवायला. गेलतो म्हणलं बोलवायला, पण लेकरं म्हणले की आम्ही इथं जेवण करतोय, जेवण करून मग येतो. मग आता भाऊजीला म्हणलं मग जाते म्हणलं मी घरी. तर जेवण ही करून जा म्हणत होतं, पण मला लेकरांना बघितल्याशिवाय मला पाणीसुद्धा पिऊ वाटलं नसतं. मग मी म्हणलं नाही जाते लेकरांकडं. मग मी रोडलाच होते तर वरच सण्या पळत आला माझ्याकडं, मिठी मारले मला. मम्मी तू खरंच आली का गं, तू येणार नव्हती ना गं. असं म्हणजे आता आमच्या दोघांची भांडणं झालेली, फोनवर बोललेलं, त्यांच्यासमोर काय जे घडलं होतं ते पोरांना तसंच ध्यानात ठेवलं. ना आल्या सण्यानं मला मिठी मारले. मला रडूच आवरत नव्हतं. वाटत होतं सोन्यासारखी लेकरं फक्त आपल्या नवऱ्यामुळं किती तमाशा होतं. नवऱ्यामुळं म्हणजे दारूमुळं म्हणायचं. नवरा माझा लय चांगला होता, पण जशी जशी त्याला दारूची सवय लागली तर मी भांडायची तंडायची. 4 दिवस इकडं 4 दिवस तिकडं जायचे, परत माघारी यायचं. परत त्यानं 4 दिवस चांगलं राहायचं, 4 दिवसानं परत मागलं दिवस पुढंच. परत मला ही घेऊन दे, मग मी कामाला जाईन, मला ती घेऊन दे, मला कामाला जाईल. त्यांना गाडी घेऊन दिली. साऱ्या बेवड्यांकडे देऊन पार त्या गाडीचं इंजन लॉक केलं. ती गाडी तिकडं लावलेली आहे. परत त्या कुटीच्या मागं लागला. परत मला म्हणला पाईपलाईनीवर कामाला जात होतं. रोज आलं की दारू प्यायची, म्हणायचं मला काम होत नाही, माझं ही दुखतंय म्हणून पितोय, ती दुखतंय म्हणून पितोय. असं करून रोज संध्याकाळी दारू. परत त्याला म्हणलं पाईपलाईनचीच कामं बंद झाली. परत मला म्हणला मी पुण्याला कामाला जात नाही, लायसन काढून दे म्हणला. मग मी त्यांना लायसन काढून दिलं. लायसन काढलं, पुण्याला कामाला गेला तर म्हणायचा मी उपाशी मरतोया, तुम्ही राहताय तिकडं चांगलं, मी इथं उपाशी मरतोया. रूम केली, बोलून घेतलं. पुण्याला गेल्यावर पण ती दारूचं, भाड्याच्या रूममध्ये दारू, आपला तमाशा. आपल्या घरात आपलं कसं बी चालतं, भाड्याच्या रूममध्ये पण त्याचा दारूचा तमाशा. आणि हे ते राग यायचा. झालं तिथनं परत गावाला आले. म्हणलं नाही मी उपाशी मरतोय म्हणलं, मला यायचं आहे इकडं. त्याच्या जेवणामध्ये नेहमी अंडे मटण मासं असलंच खाणं. फक्त ते त्यानं स्वतःनं आणलं ना तरच तसलं.
दुसऱ्यानं आणल्यावर मग ती नाही आवडत. मग आपण चिकन मटण आणलं की त्यानं वेगळंच काहीतरी आणायचं. मग कोंबडीचं पायाचं आण, कोंबडीचं चलबाटचं आण, हे असलं त्या जनावरावानी खाणं. मग ती काय मला पटायचं नाही. मग परच्याला ती किळस यासारखं मी त्यांना आडवत पण नव्हते, पण ते सगळ्या घरात राडा करणं ही म्हणजे किळस यायच्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे जसं जसं म्हातारपण येईन ना तसं तसं बिनडोक. पण असं पण नाही की नवरा माझा पार निम्या वयाचा आहे म्हणायला बी. नवरा माझा आताशी 40च्या आसपास आलेला आहे. 40-41 वय असेल नवऱ्याचं माझ्या. तरी म्हणायचं मला ही काम होत नाही, ती काम होत नाही. मग शेवटी मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं का मग तेव्हा गाडीवर कामाला जायला लागलं. चांगलं रँकीला लागलं होतं. मी 2 व्हिडिओ टाकत होती, कधी नव्हती पण टाकत. घरामध्ये सुख समाधान चांगलं चालू होतं. आणि नवरा चांगला असला मी नवऱ्याचं कौतुक पण केलं का नाही तुमच्यासमोर. पण मी वाईट माणसांवर भरोसा ठेवला आणि त्या वाईट माणसांना नवऱ्याची कानं भरले. पण नवऱ्यानं दुसऱ्याचं ऐकलं मग एवढा परत तमाशा झाला. आता काय जण म्हणते ते की तुला सवयच आहे हिंडायची फिरायची. आता लोकांच्या तोंडाला तर हात लावू शकत नाही. मरून जाण्यापेक्षा तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का, माझ्या आईनं रॉकेल ओतून पेटवून घेतलेलं. त्या टायमाला रॉकेलचं लय हे होतं. थोडं काय झालं की रॉकेलच ओतून पेटवून घ्यायची. परत सरकारनं ते रॉकेल बंद केलं आणि त्याचं गॅस ज्याच्या त्याच्या घरात दिलं. म्हणून ते जळायचं आणि पेटायचं आणि ते तर आता कमी झालं या. तरी पण डिझेल पेट्रोल वापरतातच. पण आता एवढा टाईम पण नाही की पंपावर जाईल आणि डिझेल पेट्रोल घेऊन येईन. आता सहजासहजी तर का नाही बाटल्यांमध्ये पेट्रोल डिझेल पण देत नाही ते. माणसं एकामेकाला पेटवते ती म्हणून. माझ्या बाप पण असं दारू पिऊन माझ्या आईला लय त्रास द्यायचा. त्रासाला कटाळून माहेराला तर जाऊन किती दिवस जाणार. आजानं तिला आधार दिला नाही. म्हणायची नवऱ्याच्या घरीच राहायचं असतं आणि बाप आमचा गेला की आईला पाठवून द्यायचे. सगळी म्हणायची तुझी लेकरं बारके आहे, नवऱ्यापाशी जाऊन राहा, लोक नावं ठेवत्याल. मग नाईला जण आईला पर्यायच नव्हता. तिनं आमच्याकडे लक्ष दिलं नाही. डायरेक्ट पेटवूनच घेतलं. 5 लिटरचा डबा अंगावर ओतला आणि घेतलं पेटवून. झालं वनवास कुणाचं, आमचं झालं. आडल्या नडलेल्या बाया असतात ना त्यांना कधी पण कुणी पण आधार द्यायचा असतो या. कारण एकदा जीव गेला का नाही. आणि खरं सांगू का, लोक अशी पण जगून देत नाही, तशी पण जगून देत नाही. आमचा चांगला संसार चालला होता. नवरा कामाला जात होता, मी घरी व्यवस्थित राहत होते. पण त्याच्या डोक्यात काय बी घाण गोष्टी भरल्या ना, इतक्या भरल्या ना की मला सुद्धा मरावं वाटत होतं. मला सुद्धा असं मरू वाटत होतं. पण वाटलं जाऊ दे, बिन आई बापाचं आपण जगलोय तर आपण का मरायचं. मरायच्या टायमाला मरलो नाही. लहान होतो तेव्हा मेलो नाही. मग आता का मरायचं ना, आता नाही मरायचं. म्हणजे मरायला गेलं की आपल्याला तसं डोळ्यासमोर येतं की आपल्या आईबापाच्या नंतर आपलं काय झालं. आता आमच्या बहिणीनं तर आम्हाला चांगलं सांभाळलं, पण माझ्या लेकरांना कोणसुद्धा सांभाळण्यासारखं नाही, कुणीच नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना सगळेजण डोक्यावर घेतात. पण ज्या दिवशी मी नसेल का नाही त्या टायमाला माझे लेकरं का नाही कुत्र्यावाने त्यांचा हाल होईल. विषय आला की आता काय जणांचं म्हणणं आहे की बाबा दारूमुळं असा तमाशा होतोय. काय जणांना माझी मर्यादा येते. तर जे माझ्या उरावर आहे का नाही त्यांना काय वाटतं माहिती आहे का, ज्यांना वाटतं का ना माझं वाटोळं व्हावं, कमेंट्स करणारे तर आहेतच, मग फॅमिलीमधली पण आहेत काय, त्यांना वाटतं की हिलाच राहू वाटत नाही. तुझ्यामुळंच खरं तर तमाशा होतोय, म्हणजे माझ्यामुळं तमाशा होतोय. मी नीटनेटकी राहिली तर कशाला लेकरं बाळ सोडून जायची बारी येईल, किंवा नवरा कशामुळं दारू पेल, असं लोकांना. म्हणजे आता बघा की लेकरांचं काय हाल झालं. लेकरं वाईट वळणाला गेली की तूच, म्हणजे मीच. नवऱ्यानं मला त्रास दिला तर मी कशाला जायचं. त्यानं दारू पिऊन आला, तू कशाला तोंडाला तोंड द्यायचं. मी मरून जरी गेली तर लोक म्हणतात फालतूक होती म्हणून तर मेली. मी समजा निघून गेले तरी म्हणतात फालतूक होती म्हणून निघून गेली. ह्याला काय कमी जास्त झालं तरी माझ्यावरच बोट येणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट, मी कोणची पण गोष्ट केली तर मीच वाईट आणि ती माझ्यावरच येणार. लेकरांचा हाल झालं तर त्याला जबाबदार राधी. नवरा दारू प्यायला लागला जबाबदार राधी. मग काय जीवनात, बाईच्या जीवनात काय अर्थ आहे तुम्ही सांगा.
सगळ्या गोष्टीला राधीनच बघायचं. मग नवरा कशासाठी आहे? नुसतं दारू पिऊन तरच द्यायसाठी? दारुड्याच्याच बायकोला माहिती असतं की तिला काय त्रास होतो. आम्हाला दारुड्याच्या बायकोला पण वाटतं ना कधीतरी आपण पण कुठंतरी खावं प्यावं, चांगलं राहावं. बाया चांगल्या, जरी दारुड्याच्या बायका जरा चांगल्या राहिल्या की तरी पण म्हणायचं फालतू गासन, नवरा एवढा दारू पितोय हे ते तरी एवढं चांगलं राहते. आणि ज्या टायमाला बाईला बोलायला शब्द राहत नाहीत ना माणसांकडं, त्या टायमाला तिच्या इज्जतीवर बोट ठेवायचं. मग ती बाई किती का चांगली असना किती का वाईट असना. गेला इथं सांगून गेलाय सगळ्यांना की मी महिनाभर मी येणारच नाही घरी. ती गेली ना निघून तर मी पण जातो निघून, आय घालू दे ती लेकरं म्हणून तो लेकरं सोडून गेलेला आहे. आणि मी काय येणारच नाही ना, आलो तर एका महिन्याने माझे कपडे न्यायला, असं सांगून गेलेलं आहे. मग ज्यानं सांगितलं शिकवलं फुगवलं त्याच्यापाशी का लेकरं सोडून नाही गेला? फुगवणाऱ्यानं फुगवलं, ह्याच्यामध्ये सगळ्यांचीच चूक आहे. मी म्हणत नाही की माझी नाही, माझी ही एवढीच चूक आहे की मी आत्तापर्यंत ह्याच्यासंग संसार का केला किंवा त्याच्या लेकरांना जन्म का दिला, हीच तर माझी मोठी चूक आहे. मी जेव्हा मला त्रास व्हायला लागला होता ना तेव्हाच जर का नाही सोडून दिलं असतं ना तर बरं झालं असतं. जायचं तेव्हा गेली नाही सोडून. इतकं कमवत होती मी, इतका माझ्याकडे पैसा पाणी होता,